बाय गाइस, लव यू. वेलकम टू आवर व्लॉग. करावड्या भंड. कुठला व्लॉग आहे? भंड. आज आपण चाललोय सॉरी परत एकदा काय म्हटलं तरी चालेल. कोला बीच. तर आज आपण चाललोय कोला बीचला कायाकिंग करायला. चला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर काल रात्री जेवण वगैरे करून आम्ही सगळे रूमवरती येऊन झोपून गेलो. ऑलमोस्ट 17 किलोमीटर आम्ही वॉक केलं होतं काल. तर आजचा हा डे 2 आहे. बाकी सगळे बीचेस पण कव्हर करायचे आहेत. तर मी दाखवेल तुम्हाला कोणते कोणते बीच वगैरे कव्हर करेन. गुड वे. नीट. वेलकम टू आवर व्लॉग. करावड्या भंड. कुठला व्लॉग आहे? भंडी दिसायला एकदम. गुड मॉर्निंग गाईज. डे 2 गोवा. तर वाजले आता 9:30 आणि सगळेजण तयार होऊन आम्ही निघालो आता कोला बीचला. बेसिकली कोला बीचला चाललोय कायाकिंग करण्यासाठी. आणि गाड्या पण म्हणजे स्कूटीच्या रेंट केल्यात, त्या पण भेटल्यात. फ्रायडे सॅटर्डे संडे वीकेंड असल्यामुळं भरपूर रश आहे गाड्यांसाठी, पण भेटत नाही आहेत. आणि त्यामुळं आज युजली 500-400 मध्ये भेटणारी गाडी आम्हाला भेटली आहे 600साठी पर डे. ही आहे आमची फसिनो आजची. व्हिडिओ या जोमैटो में कितने पैसे कमा लेते हो? 3.5. नाश्ता करायला काय? नाश्ता करायला काय? कुठला? पणजी डोसा, स्पंज डोसा, मसाला डोसा. कुठला डोसा? अपनी आंखें खोल और गौर से देख तू कहां और किसके सामने खड़ा है. कसा आहे पिनू? कूल. ठीक आहे. कोला बीचला जाताना अशी थोडीशी ऑफ रोडिंग देखील करायला लागते. नाश्ता वगैरे करून आम्ही आलो इकडे कोला बीचला. युजली कोला बीच एक असा क्लिफ आहे जिथून तुम्हाला फक्त आणि फक्त छान असा व्ह्यू दिसेल इथून. कोला बीचच्या साईडला मेनली जिथून व्ह्यू दिसतो, जिथे क्लिफ आहे त्या साईडला एक असा छोटासा रस्ता आहे. तिथून तुम्ही एकदम म्हणजे बीचचा ॲक्सेस घेऊ शकता. आम्ही पण चाललो तिकडेच. हा जो समोर दिसतो तो आहे कोला बीच. हे जे आहेत ते असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि या छोट्या रस्त्यापासून एकदम तुम्ही जाऊन डायरेक्ट बीचला जाऊ शकता, जे की फक्त आणि फक्त साऊथ गोवामध्येच तुम्हाला बघायला भेटेल. नॉर्थ गोवाला असं अजिबात नाही आहे. इकडे कोला बीचवर ॲक्च्युली बॅक वॉटर आहे, जे की विच इज नॉट सॉल्टी. तर यामध्ये युजली कायाकिंग करायला खूप लोक येतात असे. तर अकॉर्डिंग टू सीझन आम्हाला चार्ज केले 800 रुपीज फॉर 2 पर्सन. तर हे बॅक साईडचं आहे कायाकिंग. एकदम असं स्टेडी फ्लो आहे, मस्त आहे. सो वी आर गोइंग फॉर कायाकिंग. आजा, मी व्हिडिओ काढायला तुझा. कम ऑन. येस मॅन. आता तू बघ फक्त अजूनच्या सोनवणे काय करतात. अरे माझ्या अंगावर उडायलाय. देखा आपने लापरवाही का नतीजा. हे आम्हाला सरळ करा जरा. लेफ्टला मार, लेफ्टला मार, लेफ्टला मार, लेफ्टला मार. नको यार. आधा जास्त नको आलो. येऊ दे पिंटू भाऊ. आम्हालाच ठोका येऊ. ठोकत नाही, टर्न घेतो आम्ही. बघायचा का ब्रेक आमचा कसा आहे? कसं शिकलं रे? पण त्याच्या आपण प्रोफेशनल आहे पण त्यांच्यापेक्षा. आहे का आमच्याकडे रिव्हर्स. रिव्हर्स मोड. रिव्हर्स तर आमचा खतरनाक आहे. आता बघ इकडच्या साईडला बघ. गौरा कुठे गेलाय? अडकलाय कुठतरी वाटतं. कसा आहे? बाय गाइस, लव यू. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ का असं? रावड्या चल चल मी ओढतो. चल की चल. आम्ही घेऊन जाऊ का? जा तू चालव.
तुझं ते हँडल तिकडे पुढे घे की राईट लाईट रे आता लेफ्ट हा घेतलो राईट हा चल कुठपर्यंत ठोकला कोला बीच नंतर आम्ही इकडे आलेलो आहे अगोंडा बीचला. बेसिकली कोला आणि अगोंडा मधलं डिस्टन्स खूप कमी आहे, एवढं जास्त नाही आहे. ऑलमोस्ट 3 to 4 किलोमीटर्स असेल, बट आय एम नॉट शुअर अबाउट इट. बट हा पण बीच युजली लेस क्राउडी. सनसेट एन्जॉय करायचा असेल तर त्यासाठी हा बीच खूप असा युजफुल आहे असं मला तर वाटतं. आणि जर येणार असाल तर इव्हनिंग टाइम हा ॲक्च्युली बेस्ट असेल. आज जेवण करायला आम्ही आलोय ऋत्वी व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये. कढाई चिकन 2 ले लेना. 2 कढ़ाई चिकन. हाँ 2 चिकन ले लेना. 2 चिकन. हाँ ये कैसा है, मतलब स्पाइसी टिक्का है कैसा है? आपको स्पाइसी चाहिए ना? नहीं मीडियम स्पाइसी थोड़ा सा मसालेदार थोड़ा. पहले भैया 10 रोटी ले लेना, उसके बाद और 10 रिपीट कर देना. आप कितने लोग हैं? तो तुम एक ही बार में 20 ग्लास लोगे, वो ठंडा हो जाएगा. हाँ पहले 10 ते 2 अंडे. आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करतो आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.